मुंबईची लाईफलाईन समजली जाते ती मुंबईची लोकल ट्रेन आणि याच लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे ती अशी की महिला डब्यामध्ये एक माथेफिरू चढलेला होता आणि या माथेफिरू प्रवाशाला एका महिलेनं हा महिलांचा डबा आहे इथून तू खाली उतर एवढंच सांगितलं पण त्यावरनं या माथेफिरूचं टाळकं सटकलं आणि या माथेफिरूनं चक्क या मुलीवरती हल्ला चढवत तिलाच ट्रेनच्या बाहेर फेकून दिलं। ही मुलगी गंभीररित्या जखमी झालेली आहे आणि या माथेफिरूला अटक करण्यात आली आहे। हा व्हिडिओ लोकलनं रोज प्रवास करणाऱ्या हजारो महिला प्रवाशांच्या मनात धडकी भरवणारा आहे। घटना 2 दिवसापूर्वीची आहे। हार्बर रेल्वे मार्गाच्या पनवेल स्थानकात CSMT कडे जाणारी लोकल थांबली। नेहमीप्रमाणे धक्काबुक्की करत प्रवासी लोकलमध्ये शिरले। 18 वर्षांची श्वेता तिच्या मैत्रिणींसोबत कॉलेजला निघाली होती। महिलांचा डब्बा खचून भरल्यानं तिला दरवाजातच उभं राहावं लागलं। तेवढ्यात महिलांच्या डब्यात अचानक एक पुरुष चढला आणि महिलांनी एकच आरडाओरडा सुरू केला। डब्यातील महिला आणि तो पुरुष यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू झाली। हा गोंधळ सुरू असतानाच त्या विक्षिप्त माणसानं दरवाजाजवळ उभ्या असणाऱ्या श्वेताला थेट लोकल बाहेर ढकलून दिलं। तुम्ही बघता की हा जो स्पॉट आहे तो पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोरच हा स्पॉट आहे आणि या ठिकाणी रेल्वे ही निघाली होती आणि त्याच वेळेस महिला डब्यामध्ये आरोपी शेख अख्तर हा चढला होता। यावेळी महिलांनी त्याला विरोध केला असता दरवाजामध्ये उभा असलेल्या एका विद्यार्थिनीला आरोपीने थेट ट्रेनमधून खाली ढकलून दिलं होतं। सुदैवानं या घटनेमध्ये आहे ते ट्रेनचं स्पीड कमी असल्यामुळे विद्यार्थिनीचा जीव वाचलेला आहे। पनवेलमधून लोकल खांदेश्वरच्या दिशेनं जात असताना प्लॅटफॉर्मच्या बाहेर ती मुलगी जोरदार आदळली। लोकलमधील महिलांनी आपत्कालीन चेन खेचली। लोकल खांदेश्वर स्थानकात पोहोचताच GRP पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज शेखच्या मुसक्या आवळल्या। मात्र श्वेताच्या डोक्याला, कमरेला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली। हे अमानुष कृत्य करणारा तो माणूस मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदर माथेफिरूला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये। त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्या दरम्यान फिर्यादी यांना औषधोपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे। खुनाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैधरित्या प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीस 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। खरं तर मुंबईच्या लोकलमध्ये हा प्रकार नवीन नाही। अचानक दारुडे, विविध वस्तू विकणारे विक्रेते आणि मनोरुग्ण महिलांच्या डब्यात शिरतात। महिलांच्या डब्यात रात्रीच्या वेळी पोलीस कर्मचारी असतात। मात्र महिलांची छेड काढणं, त्यांच्या अंगाला स्पर्श करणं, विकृत चाळे करणं असे सगळे प्रकार आता राजरोसपणे सुरू झालेत। त्यामुळे दिवसाही महिलांच्या डब्यात पोलीस तैनात ठेवण्याची मागणी महिला करतायत। रोज इथे गर्दी असते आणि लगेच चढायला बघतात, उतरायलाच देत नाही माणसाला। लेडीज डब्यामध्ये परवा त्या मुलीला ढकलून द्यायचा प्रयत्न झाला त्या जेंट्समुळे संरक्षण असतं का? ॲक्च्युली रील्समध्ये पण मी बघितलं की आणि आता मी रोज ह्या ट्रेननी असते तर आणि संरक्षण पाहिजेच। म्हणजे आता कोण असं जेंट्स चढलं आणि असं ढकललं बिकललं कोण जबाबदारी घेणार त्याची? त्याच्यामुळे यावेळेस कोण कुठे असतात? पोलीस नसतात आणि कोण लेडीजनी जरी समजावायला गेलं तरी कोणी ऐकत नाही, उलट तिलाही ओढून घे। तर त्यासाठी हवे दिवसाचे पण पोलीस हवे खरे। निदान ट्रेनमध्ये जर गर्दीत चढू नाही शकत तर ॲटलिस्ट बाहेर तरी उभे राहिलेले आहेत की लेडीज डब्याच्या इथे समोर थांबा बाबा। कधी चढताना धक्काबुक्की होते, कोणी ट्रॅकच्या खाली जाऊ शकतो, तर त्यांना ॲटलिस्ट बाबा की तुम्ही सिस्टमॅटिक चढा म्हणून सांगायला हवं। असे प्रकार घडले की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो। महिला कशा असुरक्षित आहेत ह्यांचा पाढा राजकारण्यांपासून प्रशासनाकडनं वाचला जातो। मात्र त्यावर कठोर उपाययोजना करणं आणि महिलांनी निर्धास्तपणे प्रवास करण्याजोगं वातावरण निर्माण करणं हीच प्राथमिकता आहे। विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पनवेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।